अय निर्मला बहिणी उठणं झाला ना आता कवरी. अये कंबर लागलीये बापा उठताच नशेत. हो तर काल एवढ्या तडबडीन धान कापायला पाहिजे. थोडसा नाही का उठत जा लागते बागत जा लागते. तू सारखी बागल्या बागूनच आहेस मंगांपासून. आता लागली तुझी कंबर. उठ ना वा. गुणाबाईचा मारवा मागून लात. थांब दारील देतोस एक. हशील हाय मस्त कंबर लागली होती नाही तुझी. अय पोरबाकर जेवाची सुट्टी झाली म्हणून सांगसही का नाही रे. इकडे पोटात कावरे मंगांपासून बोंबलत आहेत आणि मी धान कापण्यात पुरी मग्न होऊन गेलो. हो तर झाली ना सुट्टी आता दमसवणं कवरिक. हा कडपा गिडपा बरोबर ठेवल्या का नाही. सप्पा नाही का जाऊ देतात तिकडे वाकड्याच्या हेकड्या फेकून ठेवता. भारे बांधायला कमी तरस का. अरे निर्मला वहिनी तुला मी बांधीत उतराच्या आधीच सांगलो होतो का धान कापताना चांगल्या बुडापासून कापा. तुम्ही बाया का करता जास्त वाका नाही लागला पाहिजे म्हणून नाही का 2-2 न 3-3 हित नाही का वरतून धान कापता. मग नाही का भारे बांधा माणसाने कसे भारे बांधायचे. हो मग का तर तुला तिथून वारल्या गोष्टी येतात. येते येऊ पाय आमच्यावर दिवसभर बागून राह आणि कापून पाय मग समजते तुला डालड्याचा भाव. तिकडे धान घाम निघते बापू असा वाकल्या वाकून कशी कंबर दुखते मग समजते तुला. बाईचा काम करून पाहा तुम्ही माणसं तुमच्या जमल का तर. माणसाची ताकद नसे म्हणतो एवढ्या धान कापाची बागू वारल्या गोष्टी करतात ती. अरे गोष्टी करता म्हणजे मी मालक हो. मी तुम्हाला रोजी देता फुकट थोडी कापून मागता. मला शिकवून राहिलीस तर निर्मला वहिनी तू. जा झगडू नको उमस शिरा फारतेस कोणत्या.